श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला देव आणि भक्त यांची कथा सांगणार आहे. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, एका गावामध्ये वासू नावाचा दूधवाला राहत होता. त्याच्याजवळ 2 म्हैस होत्या. तो दररोज त्या म्हशींचे दूध गावामध्ये फिरून विकत असे. वासूचा एक रोजचा नियम होता. दूध विकल्यानंतर त्याच्याजवळ जे दूध शिल्लक राहत होते ते दूध रस्त्यात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती तो वाहत असे. त्याचा मित्र राघव त्याला रोज असं करताना पाहत होता. एके दिवशी राघव वासूला म्हणाला, तू एवढी मेहनत करून रोज गावामध्ये दूध विकतोस आणि जे दूध शिल्लक राहते ते तू शिवलिंगावरती वाहतोस. दुसरे लोक तर थोड्याशा दुधामध्ये पाणी घालून मग ते शिवलिंगावरती वाहतात. तू पण असं करू शकतोस आणि राहिलेल्या दुधाचं दही किंवा तूप बनवून बाजारात विकू शकतोस. त्यामुळे तुझी जास्त कमाई होईल. यावर वासू म्हणतो, राघव, महादेव माझे वडील आहेत म्हणून मी त्यांची भक्ती आणि सेवा करतो. महादेवाच्या कृपेने माझी एवढी कमाई होती की ज्यामध्ये मी खुश राहू शकतो. राघव वासूच्या बोलण्यावरती लक्ष देत नाही. वासू नियमित शिवलिंगावरती दूध वाहण्याचे काम करत राहिला. एके दिवशी मंदिरातले पुजारी वासूला म्हणाले, वासू, तू प्रत्येक दिवशी महादेवाला दुधाचा अभिषेक करतो. तुझी काही इच्छा आहे का ज्याच्यासाठी तू एवढं सगळं करतोस? तेव्हा वासू म्हणाला, मला महादेवाकडून काहीही नको आहे. मी कितीतरी लोकांना दुधामध्ये पाणी घालून महादेवाचा अभिषेक करताना पाहिलं आहे. ते पाहून मला वाटतं महादेव पाणी घातलेलं दूध पिऊन अशक्त होणार तर नाही ना, म्हणून मी त्यांना रोज दुधाचा अभिषेक करतो. वासूचं बोलणं ऐकून पुजारी म्हणाले, अच्छा, ठीक आहे. एके दिवशी गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे वासू दूध विकण्यासाठी जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याचं सगळं दूध शिल्लक राहिलं. त्याने विचार केला की एवढं दूध शिल्लक आहे तर मी महादेवाला अभिषेक घालतो. असा विचार करून वासू दूध घेऊन मंदिरात पोहोचला. मंदिरात त्याला पुजारी भेटले आणि पुजारी म्हणाले, वासू, हे तर खूप सारं दूध आहे. एवढ्या दुधाचा अभिषेक केला तर हे दूध वाहून खराब होईल. त्यावर वासू म्हणाला, मग मी या दुधाचं काय करू? मी हे दूध घरी पण परत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे हे दूध खराब होऊन जाईल. पुजारी म्हणाले, तू एक काम कर, या सगळ्या दुधाची खीर बनव. नंतर महादेवाला खिरीचा नैवेद्य दाखव आणि नंतर सगळ्या गावात खिरीचा प्रसाद वाट. त्यामुळे तुला पुण्य मिळेल. वासू म्हणाला, पुजारी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मी आत्ता जाऊन बाजारातून खिरीसाठीचे सामान घेऊन येतो. वासूला पण पुजारीचं म्हणणं पटलं. तो बाजारात जाऊन खिरीचे सामान खरेदी करतो आणि सगळ्या दुधाची खीर बनवून त्याचा महादेवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्या गावामध्ये खिरीचा प्रसाद वाटतो. इकडे कैलास पर्वतावर महादेवांच्या तोंडावरती खीर लागली. हे पाहून देवी पार्वतीने महादेवांना विचारलं की
तुमच्या चेहऱ्यावरती ही खीर कशी काय लागली? महादेव देवी पार्वतीला म्हणाले, माझा प्रिय भक्त वासू आहे. त्याच्या परमभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तो मला त्याच्या जन्मदाता समजून मला नित्य नियमाने दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवतो. तो माझी काळजी करतो आणि मला पाणी न घातलेल्या दुधाने अभिषेक करतो. माझ्या या निर्मळ भक्ताला वाटतं पाणी घातलेलं दूध पिऊन मी अशक्त होईल, म्हणून हा पाणी न घातलेले दुधाने माझा अभिषेक करतो. देवी पार्वती म्हणाली, प्रभू, मग तर तुमच्या या भक्तावर कृपा करण्यासाठी त्याची एक परीक्षा घ्या. महादेव म्हणतात, मग उशीर कशाला करायचा? देवी पार्वती, आपण आत्ताच पृथ्वीवर जाऊया आणि आपण भक्त वासूची परीक्षा घेऊया. महादेव आणि देवी पार्वती एका शेठ आणि शेठणीचं रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि वासूच्या घरी जातात. वासू त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मग भोलेनाथ, जे शेठचं रूप घेतलेलं होतं, ते म्हणाले, आम्ही तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे. तू नेहमी ताजं आणि शुद्ध दूध विकतोस, म्हणून आम्हाला पण तुझ्याकडून दूध विकत घ्यायचे आहे. तू रोज सकाळी दूध आम्हाला विकत देत जा. शेठणीचं रूप घेतलेली देवी पार्वती म्हणते, आम्ही रोज तुझं सगळं दूध खरेदी करतो, म्हणजे तुला गावामध्ये फिरून दूध विकण्याची गरज पडणार नाही. आमचे लोक तुझ्याकडे येऊन दूध घेऊन जातील आणि तुला पैसे देतील. तेव्हा वासू म्हणतो, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. माझी म्हैस जेवढं दूध देते त्यातलं महादेवाचा अभिषेक आणि खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी ठेवणार. तेव्हा शेठ म्हणतात, पण आम्हाला तर रोज भरपूर दूध पाहिजे. तू सगळं दूध दे. तुला हवं तर त्याची 4 पट जास्त किंमत घेऊ शकतोस. तुझी चांगली कमाई होईल. तरीही वासू म्हणतो, नाही शेठ, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. तुम्हाला दूध हवं असेल तर मी शिवमंदिराच्या हिस्स्याचं दूध बाजूला काढून ठेवीन आणि मगच तुम्हाला दूध देऊ शकतो. नाहीतर काही हरकत नाही. शेठ आपल्या बायकोला म्हणतात, चल आपण दुसरीकडे दूध मिळते का पाहूया. हा तर खूप मोठा शिवभक्त दिसतोय. शेठ आणि शेठणी तेथून निघून गेले. दूर जाऊन एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलं. महादेव पार्वतीला म्हणाले, देवी पार्वती, आत्ता आपण आपल्या भक्ताची परीक्षा वेगळ्या प्रकारे घेऊया. महादेव आणि देवी पार्वती मंदिराच्या पायऱ्यांवरती बसतात. वासू दूध विकून मंदिरात जात होता. त्याने पाहिलं, एक ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको रडत आहेत. वासू त्या दोघांना विचारतो, तुम्ही का रडत आहात? काही अडचण आहे का? मला सांगा, मी तुमची मदत करू शकतो. मग तो ब्राह्मण म्हणतो, बेटा, भरपूर दिवस झाले आम्ही काहीही खाल्लं नाही. आमच्याकडे खायला प्यायला काहीच नाही. वासू म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. माझ्याजवळ थोडं दूध आहे आणि या डब्यामध्ये खीर आहे. तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि ही खीरही खाऊ शकता. त्यामुळे तुमचं थोडं तरी पोट भरेल. दूध आणि खीर घेऊन ब्राह्मण म्हणतो, भोलेनाथ तुझं बरं करेल. बेटा, तू आज आम्हाला दूध आणि खीर खायला घालून आम्हाला तृप्त केले आहेस. तेव्हा वासू म्हणतो, जर मी तुम्हाला उपाशी ठेवून महादेवाला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला असता तर त्यांनी पण नैवेद्य खाल्ला नसता. कारण ज्या प्रकारे मी त्यांना माझे वडील मानतो तसेच ते तुमचे पण वडील आहेत. मग मी त्यांना
त्यांच्या मुलांना उपाशी कसे ठेवू शकतो? म्हणून मी हे दूध आणि खीर तुम्हाला खायला दिली. मग ब्राह्मण म्हणतो, पण बेटा, हे दूध आणि प्रसाद तर महादेवासाठी आणलं होतंस आणि तू आम्हाला दिलंस. तू तुझा नियम मोडलास. वासूचा गोड स्वभाव आणि पवित्र विचार ऐकून महादेव आणि पार्वती देवी आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात. त्यांना पाहून वासू त्यांना नमस्कार करतो. मग महादेव म्हणतात, वासू, मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर मागू शकतोस. तेव्हा वासू म्हणतो, प्रभू, मला तुमच्या भक्तीशिवाय काहीही नको आहे. मला तुमची भक्ती आणि सेवा करून जो आनंद मिळतो त्यापेक्षा अजून काहीही नको. महादेव म्हणतात, वासू, तू माझा खरा भक्त आहेस. आजपासून तुझ्या आयुष्यात दुःख राहणार नाही. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर असेल. वासूला आपला आशीर्वाद देऊन महादेव आणि देवी पार्वती अंतर्ध्यान होतात. त्यानंतर वासूचं आयुष्य सुख आणि समृद्धीने भरून जातं. तर मित्रांनो, अशी आहे ही देव आणि भक्ताची कथा. देव नेहमी आपल्या भक्तावर प्रसन्न राहतो, पण भक्तानेही कधीही देवाला नाराज करू नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.